नमस्कार, आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज। पाहुयात वीर महाराष्ट्र न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। राष्ट्रहित ओबीसी संघटनेचा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुलदीप धीरज अप्पासाहेब पाटील यांना जाहीर पाठिंबा। बातमी आहे तुळजापूरमधून। राष्ट्रहित ओबीसी संघटना धाराशिव यांच्या वतीने तुळजापूर तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कुलदीप धीरज अप्पासाहेब पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप धीरज अप्पासाहेब पाटील यांना पाठिंब्याचे पत्र अध्यक्ष डॉक्टर NM काझी यांच्या आणि सर्व सभासदांच्या वतीने ओबीसी संघटनेचा संपूर्ण तुळजापूर तालुक्यात ओबीसी संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे। पाठिंब्याच्या पत्रात असं नमूद करण्यात आलेलं आहे की तुळजापूर विधानसभा भाग 241 मधील महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री कुलदीप धीरज अप्पासाहेब पाटील यांना ओबीसी संघटनेचा तुळजापूर विधानसभा क्षेत्रात पूर्ण पाठिंबा असेल। पूर्ण ओबीसी बांधव आणि भगिनींना मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपले भारतातील संविधान वाचवण्यासाठी आणि आपले हक्काचे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारास आपण सगळ्यांनी मिळून एक मताने, एक विचाराने, एक दिलाने येत्या दिनांक 20/11/2024 रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी मतदान करून आपले अस्तित्व दाखवायचं आहे। आणि मी या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने सर्वानुमते माननीय श्री कुलदीप धीरज अप्पासाहेब पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे। तरी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचित करतो की आपण सर्वजण एकजुटीने आपला उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यायचा आहे, असं मी सर्व ओबीसी बांधवांना आवाहन करत आहे। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे तुळजापूर तालुक्याचे युवा नेते अमोल भैया कुतवळ यांच्या हस्ते राष्ट्रहित ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर NM काझी इरफरोज सय्यद, नंदकुमार लांडे, अल्लानूर शेख, बाबा शेख, अमोल गावडे, बालाजी सुतार, अजित पंचाळ, विशाल कासार, हरिदेडे, आनंद गोरे, बेराप्पा माने, पप्पू पवार अशा असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा वीर महाराष्ट्र न्यूज। आज राष्ट्रहित ओबीसी संघटना धाराशिव या संघटनेने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुलदीप धीरज अप्पासाहेब कदम पाटील यांच्यावर विश्वास ठेवून आज त्यांना ओबीसी समाजाने पाठिंबा दिलेला आहे। ओबीसी समाज हा कुणाच्या पक्षाच्या दावणीला बांधलेला नाही। प्रत्येक वेळेस काँग्रेस पक्ष हा प्रत्येक घटकाला, प्रत्येक जाती धर्माला सामावून घेऊन काम करतोय। त्यामुळं आज धीरज भैया यांच्यावर विश्वास ठेवून ओबीसी समाजानं आम्हाला पाठिंबा दिला आणि आज काँग्रेस पक्षामध्ये यांचा प्रवेश झालाय। काझी साहेब गेली 25 वर्ष झालं ओबीसी समाजासाठी काम करत आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांचं एक वलय आहे। गेल्या 25 वर्षामध्ये त्यांनी कित्येक ओबीसी समाजासाठी, कित्येक लोकांसाठी बँकेच्या फाईल्स असतील किंवा लोकांचे आर्थिक मदत असेल किंवा दवाखान्याचे काही विशेष काम असतील, ते काम त्यांनी काझी साहेबांनी केलेले आहे। आज त्यांचे काँग्रेस परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे। तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार धीरज भैया पाटील यांना आज मी जिल्हाध्यक्ष ओबीसी या नात्याने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे व सर्व माझ्या कार्यकर्त्यांना धडाडीने व जास्तीत जास्त मताने धीरज भैया यांचे हात बळकट करण्यासाठी मी आवाहन करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या मतदानाला 20/11च्या मतदानाला जास्तीत जास्त संख्येने मतदान करून घ्यावे असे आवाहन करतो। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।